श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, अरे तू उदास का आहेस? आम्हाला माहीत आहे की तुझ्या जीवनात खूप अडचणी आहेत. तुझ्या मागे संकटे सारखीच येत आहेत. ते तुझी पाठ काही सोडत नाही आहेत. पण तू घाबरू नकोस. आम्ही सर्व काही पाहत आहोत. आम्ही तुझ्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. त्यामुळे कशाचीही काळजी व चिंता करू नकोस. आम्ही तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही. लवकरच तुझ्या मागील सर्व संकटे हे दूर होणार आहेत. तुझ्या आयुष्यातील सर्व दुःख हे लवकरच संपणार आहेत. तोपर्यंत तू घाबरू नकोस. धीर सोडून देऊ नकोस. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे असं उदास बसून राहू नकोस. तुला असे दुःखी बघून तुझ्या सभोवतालची व्यक्ती देखील असेच उदास होतील. त्यामुळे उदास राहू नकोस. नेहमी सकारात्मक राहा. तुझे मन उदास झाले की डोळे बंद करून आमचा संदेश ऐकत जा. तुझे मन शांत होईल. स्वामी सांगतात, अरे जगणं खूप सुंदर आहे. सतत उदास राहून त्याची सुंदरता कमी करू नकात. झाडाला एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नकात. आपल्या आयुष्यात सर्व काही हे आपल्या मनासारखेच होईल असा विचार करू नकात. कधीकधी आपल्या मनाविरुद्धसुद्धा होतं. पण जेव्हा केव्हा गोष्टी आपल्या मनासारख्या घडत असतात, तो दिवस मात्र कधीही विसरू नकात. वाईट काळात देखील त्या चांगल्या क्षणांना आठवणीत राहावा द्या. त्याची आठवण ठेवा. स्वामी सांगतात की वेळ ही कोणासाठी थांबत नाही. कोणालाही ती थांबवताही येत नाही. त्यामुळे वेळेची किंमत करा. वेळ ही अशी संपत्ती आहे की ती एकदा गेली की पुन्हा कधीही कमवता येत नाही. एकदा गेलेली वेळ ही पुन्हा कधीच येत नाही. गरीब व्यक्ती असो की श्रीमंत असो, वेळेची किंमत ही प्रत्येकाला चुकवावीच लागते. अरे तुम्ही पैशाने सर्व काही विकत घ्याल, पण वेळ विकत घेऊ शकणार नाहीत. वेळ एकदा गेली की पुन्हा येत नाही. त्यामुळे वेळेची कदर करा. वेळेला महत्त्व द्या. प्रत्येक गोष्ट ही ठरलेल्या वेळेतच पूर्ण करा. त्याला जराही विलंब करू नकात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला दिलेल्या वेळी ह्या पाळा. त्यामध्ये उशीर होऊन देऊ नकात. सांगितलेल्या ठिकाणी सांगितलेल्या वेळेत पोहोचा. त्यामध्ये थोडाही विलंब करू नकात. स्वामी म्हणतात, कोणाच्याही मदतीवर अवलंबून राहू नकात. स्वतःचे कष्ट हे स्वतःच नेसतारा. एकटं लढायला शिका. संकटात असलात तरी त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग तुम्हीच काढा. इतरांच्या मदतीची तुम्ही वाट बघत बसू नकात. स्वामी सांगतात, अडचणी या आयुष्यात नाहीत तर आपल्या मनात असतात. ज्या दिवशी आपण आपल्या मनावरती विजय मिळवू, त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. श्री स्वामी समर्थ. चला तर मग मित्रांनो, आपण पण स्वामींची आज आठवण करूयात. त्यांचे नामस्मरण करूयात. चला तर. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी